सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार, आज आपण ओरियन सिटी केअर हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत आणि आज आपण अशा डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत जे ENT सर्जन, हेड अँड नेक सर्जन आहात, डॉक्टर प्रवीण सोनवतीकर सर। यांचं पूर्ण मराठवाड्यात नाव आहे आणि ENT मध्ये यांचे खूप म्हणजे महारथ हासिल आहे। यांच्या हातातनं जवळपास 2 ते 2.5 हजार रुग्णांनी उपचार घेऊन आज यशस्वी शस्त्रक्रिया पण त्यांच्या हस्ते झालेली आहे। आम्ही आज सांगू इच्छितो कानाच्या समस्या म्हणजे जसं की ENT, कान, नाक, घसा याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। यावरच आपण काही टिप्स जाणून घेऊया ENT बद्दल आणि घशाचे जे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत, काही सर्दीचा असो की वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे आजार वाढत आहेत, यावरच आपण जे तज्ञ आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया की हे घशाचे किंवा कान आणि नाक यांचे जे आजार वाढत चाललेले आहेत। तर असे डॉक्टर प्रवीण सोनवतीकर सर आपल्या सोबत आहे, यांच्याशी जाणून घेऊया। आपल्याला पण असं जर काही वाटलं तर आपण यांच्याशी संपर्क करू शकता, जे ओरियन सिटी केअर कलश मंगल कार्यालयाजवळ उस्मानपुरा येथे मोठं भव्य रुग्णालय आहे, सर्व सुविधा युक्त रुग्णालय आहे। खूप चांगल्या पद्धतीने इथं उपचार चालू आहे। यांच्याशी आपण जाणून घेऊया। सोनवतीकर सर, आपलं आरोग्य जगतमध्ये स्वागत आहे। धन्यवाद सर। आपलं नाव तर सांगण्याची गरज नाहीये, तरी पण आम्ही दर्शकांना सांगू इच्छितो का ENT मध्ये आज दिवसेंदिवस आजार वाढत चाललेले आहे, यावर लोकांच्या खूपच समस्या वाढत चाललेल्या आहेत, गैरसमज वाढत चाललेले आहे, याबद्दल आपण दर्शकांना काय सांगू? नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रवीण सोनवतीकर। मी ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे ENT हेड अँड नेक सर्जन म्हणून काम करतो। तुम्ही म्हणालात तसं मला आता छत्रपती संभाजीनगर मध्ये जवळपास 21-22 वर्ष झालेले आहेत मी इथे प्रॅक्टिस करतोय आणि आपल्या जिल्हाच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यात सुद्धा आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये पेशंट्स येतात आणि खूप साऱ्या पेशंट्स वरती आपण जशी गरज असेल तसे म्हणजे ज्यांना शक्य असेल त्यांना फक्त औषध गोळ्यांनी बरं केलेलं आहे, ज्यांना औषध गोळ्यांनी आपण बरं नाही करू शकत, ज्यांना सर्जरी लागणार असेल अशा लोकांना आपण ऑपरेशन्स करून बरं करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि देवाच्या दयेने त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्यापैकी यश पण मिळालेलं आहे। तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे। कान, नाक, घसा हे जे आपण म्हणतो तर रेस्पिरेटरी आजार फार कॉमन असतात। थोडे वातावरणामध्ये बदल झाला, मध्येच कडक ऊन आलं, मध्ये आपण थंड खाल्लं, वातावरणात बदल झाले, पाऊस आला, थंडी वाढली की पहिल्यांदा जो हल्ला होतो तो आपल्या नाक आणि घशावरती होतो। त्यामुळं नाकाची सर्दी, मग ती इन्फेक्शनची व्हायरल बॅक्टेरियल असो काय अलर्जीची सर्दी असो, हे पटकन होणार तुम्हाला। त्याचबरोबर घशाचे इन्फेक्शन होणार, टॉन्सिलचे इन्फेक्शन असं होणार, नाकाच्या मागे जे टॉन्सिल असतात ज्याला आपण ॲडिनॉइड म्हणतो त्याचे इन्फेक्शन होणार, तुमच्या आवाजाचा जो बॉक्स असतो ज्याला आपण व्हॉइस बॉक्स किंवा लॅरिंग्स म्हणतो त्याच्यामध्ये पण इन्फेक्शन होणार आणि त्यामुळे मग तुम्हाला सर्दी, सायनस, ताप, खोकला, आवाजातले बदल ह्या सगळ्या गोष्टी होतात। तर ह्यांच्यापासून आपण उत्तम रीतीने बचाव सुद्धा करू शकतो। ज्यावेळेस असे बदल होतील तेव्हा तुम्ही मुद्दामून थंड खाणं टाळलं पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं फूड घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे, ते अति थंड पण असू नये आणि शक्य असेल तिथे मास्क वापरलं पाहिजे, धुळीपासून बचाव केला पाहिजे, आजारी पडलं की लगेच त्याचे उपचार करून घेणे, वाफ घेणे, हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत। छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याच्याने तुम्हाला त्रास होणार नाही आणि जरी त्रास झाला असेल तरी तुम्ही लवकर बरे व्हाल। त्यामुळे लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं फार आवश्यक आहे। सर, आज घशाचे प्रमाण दिवसेंदिवस जास्त वाढत चाललेलं आहे, त्याचं काही असं जसं म्हणजे थंड खाणं, जंक फूड्स वगैरे याच्यामुळे त्रास वाढत चाललेला आहे। पण काही रुग्ण हे किंवा रुग्णाचे नातेवाईक अंगावर काढतात म्हणजे नजर अंदाज करतात, तर अशा रुग्णांना काय सांगतात वेळेत जर विचार नाही केला? आता तुम्ही घशाचे जर आजार घेतले तर जसं आपण टॉन्सिल सारखे आजार बघितले तर हे इन्फेक्शन वाले आजार आहेत, म्हणून याच्याशिवाय जे घशांचे आजार होतात
याच्यामध्ये सिंगर्स किंवा टीचर्स किंवा ज्यांना खूप बोलावं लागतं, तुमच्यासारखे पत्रकार असतात, तर हे जर खूप बोलत असतील तर त्यांच्यामध्ये पण आवाजातले बदल होतात. पण त्यांना योग्य पद्धतीने बोलणं, आवाजाला विश्रांती देणं, जिथे गरज असेल तिथे तुम्ही मायक्रोफोन्स आणि स्पीकर्स वापरले पाहिजे, अधूनमधून आवाजाला विश्रांती दिली पाहिजे. काही टीचर्स, क्लास घेणारे लोक, सिंगर्स यांचं कामच असतं बोलणं. तर जिथे तुम्हाला प्रोफेशनली शक्य आहे तिथे आरामात बोलणं, इतर वेळेस कमी बोलणे, आवाजाला विश्रांती देणं, ह्या गोष्टी आवश्यक आहेत. त्याचबरोबर व्यसनाचं प्रमाण कंट्रोलमध्ये पाहिजे किंवा असूच नाही. मुख्यतः मेन म्हणजे तंबाखू, सिगारेट, बीडी, गुटखा, पान, सुपारी ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. ह्या गोष्टी टाळल्या तर तुमचा आवाज खूप चांगला राहतो. आणि त्याचबरोबर जेवणामध्ये पण तुम्ही घरचं साधं अन्न खाल्लं पाहिजे. अति मसाला किंवा डालडा किंवा खराब तेल हे प्रमाण टाळलं पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही सवय बनवल्या तर तुम्हाला खूप सारे आजार याच्यातले नक्कीच टाळता येतील. दर्शकांना एक सांगू इच्छितो की डॉक्टर प्रवीण सोनतीकर सर यांनी खूपच आपल्याला चांगल्या टिप्स दिलेल्या आहेत कशाबद्दल. आपण यावर किती इम्प्लिमेंट करतो आणि आपल्या घशाला कसं सुरक्षित ठेवू शकतो हे आपण यांच्याकडे जाणून घेत आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती मिळत आहे. सर, एक आणखीन एक अशी गोष्ट आहे की लोकांमध्ये एक गैरसमज असं होतोय की काही नाही, माझा तर घसाच खरखर करतोय, अशा काहीतरी गैरसमज होतात आणि नंतर त्यांना असं कळतंय की मला घशाचा कॅन्सर झाला. तर याच्यावर काय सिम्पटम्स दिसतात सर आणि लोकांना काय काळजी घ्यायला पाहिजे? कुठल्या लोकांनी काळजी करायला पाहिजे? ज्यांचे आवाजात बदल आहेत, गळ्यात गाठी आहेत किंवा त्या लोकांना व्यसन आहेत, जसे मी म्हणालो, ज्यांना सिगरेट, बिडी, तंबाखू, दारू, गुटखा, पान, चुना, मसाला यांची व्यसन असतील, या लोकांनी नक्कीच काळजी घ्यायला पाहिजे. फिमेल्समध्ये, बायकांमध्ये मुख्यतः ज्यांना हिमोग्लोबिनचं प्रमाण नेहमी कमी असतं, अशा बायकांनी पण काळजी घ्यायला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे की आपलं शरीर चांगलं राहिलं पाहिजे, मन आणि शरीर. तर त्याच्यासाठी तुम्ही पालेभाज्या, फळभाज्या, सीझनल फळं हे तुमच्या जेवणामध्ये यांचा समावेश पाहिजे. सॅलड खाल्ले पाहिजे. ह्या गोष्टी फार आवश्यक आहेत. हे तुम्ही खाऊन त्याच्यानंतर जर त्रास झाला तर तुम्ही आधी घरगुती उपाय करू शकता, फार मेजर कंप्लेंट नसतील तर. पण जर तुमच्या प्रयत्नांनी जर हा त्रास कमी होत नसेल तर नक्की तुम्ही ENT ला दाखवलं पाहिजे. आम्ही काय करतो, आम्हाला जेव्हा शंका येते तेव्हा आम्ही एक सिंपल OPD मध्ये पटकन प्रोसिजर रूम मध्ये दुर्बिणीची तपासणी करतो. त्याच्यामध्ये आपल्याला बहुतेक वेळा कळतच काही आजार असेल तर. आणि जर आपल्याला शंका असेल तर मग त्यानुसार आपण पुढे CT स्कॅन करणे, बायोप्सी करणे अशा गोष्टी पण करतो. पण बहुतेक लोकांमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ऍसिडिटीचे प्रमाण किंवा व्यसनाचा त्रास किंवा होणारे इन्फेक्शन्स याच्यामुळेच हे आजार असतात. तर त्या लोकांमध्ये आपण व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन ते पटकन बरं करू शकतो. आणि जर तुम्हाला चुकून दुर्दैवाने कॅन्सर निघाला असेल तर त्याचे पण आपल्याला ट्रीटमेंट करता येते, उपचार उपलब्ध आहे. जसं सांगितलं सोनतीकर सरांनी की महिलांमध्ये वेगळं आणि पुरुषामध्ये वेगळं, खूपच चांगला टिप्स आपल्या दोन्ही पण महिला आणि पुरुषासाठी मिळालेले आहे. सर, मला एवढं सांगा की जर मला असं वाटलं की माझ्या घशामध्ये गिळण्यासाठी त्रास होतो आहे, तर अशा वेळेला कोणती टेस्ट करायला पाहिजे आणि वेळीच त्याचं काय निदान करायचं? बरोबर, गिळण्याचा त्रास आहे आणि तो फार शॉर्ट पिरियड साठी आहे, त्याच्यासोबत तुम्हाला सर्दी, ताप, खोकला आहे, तर हे इन्फेक्शन असण्याचे सर्वात जास्ती आणि कॉमन चान्सेस असतात. त्यावेळेस जर तुम्ही तुमच्या ENT ना येऊन भेटलात तर ते तुम्हाला मेडिसिन्स लिहून देतील आणि अशी शक्यता आहे की तुम्ही पटकन बरे व्हाल. पण जर ते बरं नाही झालं किंवा मी म्हणाल्याप्रमाणे तुम्हाला व्यसन आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्यावेळेस मग ते दुर्बिणीद्वारे आपण तपासणी करतो आणि तेव्हा आपल्याला कळतं. ह्याच्यामध्ये कधी कधी आपल्या लक्षात येतं की व्यसन नाही, दुर्बिणीमध्ये पण रिपोर्ट नॉर्मल आहे. मग अशा पेशंट्समध्ये आपल्याला बाकीचे रक्ताचे रिपोर्ट्स करावे लागतात की हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे का, विटॅमिनची कमतरता आहे का. आणि अशा पेशंट्सना आपण जर ती ट्रीटमेंट दिली व्यवस्थित हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आणि विटॅमिनची कमतरता भरून देण्यासाठी, तर अशा लोकांमध्ये पण 2-3 आठवड्यामध्ये एकदम चांगला उपाय आपल्याला करता येतो आणि रिझल्ट पण दिसतो. तर प्रत्येकाची वेगळी कारणं असतात, ते आपल्याला त्यानुसार निदान करून तसा उपचार आपण देऊन ते व्यवस्थित करू शकतो. सर, घशाचे काही जे आजार असतात, काही अनुवंशिक प्रमाणात काही असतात का याच्यामध्ये? हो, घशाचे आजार अनुवंशिक असतात. कॅन्सर हा एक अनुवंशिक आजार आहे. काही लोकांमध्ये असं बघण्यात आलेलं आहे की लॅरेंजियल कॅन्सर्स हे अनुवंशिक असू शकतात. पण बाकी टॉन्सिलचे आजार म्हणा किंवा आवाजाचे आजार म्हणा, हे तुमच्या लाईफस्टाईलवरती, तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवरती, तुमच्या व्यसनांवरती, त्याच्यावरती अवलंबून असतात.
ॲलर्जीचा जो पार्ट आहे नाकाचा आणि घशाचा तो पण ॲलर्जिक असू शकतो, कारण ॲलर्जी ही अनुवंशिक असू शकते. तेवढी आपण काळजी घ्यायला पाहिजे. सर, लोकांना घशाबद्दल जसं आपण म्हटलो, प्रत्येक अवयवाचं प्रत्येकाला कौतुक आणि महत्व असतं, तसं घशासाठी आणि नाकासाठी लोकांना अवेअरनेस नसल्यामुळे त्यानंतर नजरअंदाज करतात, तर यांना काय पुढं डिसीज वाढू शकतो. त्याच्यामुळे मुख्यतः काय आपण जनरल काळजी जी म्हणतो ती घ्यायला पाहिजे. जसं मी तुम्हाला काही सांगितलं की व्यसन नको, अति थंड अति मसालेदार पदार्थ नको, है ना. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा आपण एसी किंवा कूलर चालू करतो तर ते आधी व्यवस्थित साफ करून घेतले पाहिजे, त्याच्यानंतर ते वापरले पाहिजे. तुम्ही गाडीवरून जाता किंवा तेव्हा तुम्ही हेल्मेट वापरलं पाहिजे. जेव्हा तुम्ही आजारी किंवा रोगट लोकांच्या संपर्कामध्ये येता त्यावेळेस तुम्ही मास्क वापरला पाहिजे. घरात अंथरूण, तुमच्या चादरी, बेडशीट, पडदे, कपडे हे स्वच्छ हवे, जाळे जळमटे असायला नको. खूप जणांकडे आपण बघतो की पक्षी, स्पेशली कबूतर असतात, त्या कबुतरांना दूर ठेवा. खूप लोकांना नाकाचे, घशाचे, छातीचे कबुतरांमुळे आजार होतात. ही वैयक्तिक आणि सार्वजनिक जी स्वच्छता आहे ती जर आपण ठेवली तर त्याच्याने फायदा होणार, नुकसान होणार नाही. तुम्ही खोकला करताय त्यावेळेस तुम्ही रुमाल किंवा हात ठेवला पाहिजे, शिंकताना, खोकलताना तोंडावर. त्याच्याने तुम्हाला आणि लोकांना दोघांनाही त्रास होणार नाही. खूपच चांगलं मार्गदर्शन दिलं सर आमच्या दर्शकांसाठी. सर, शेवटी कसं ऍडव्हान्स जे ट्रीटमेंट असतात ENT साठी जे असतात, ओरियन सिटी केअर मध्ये कोणत्या पद्धतीने आपल्याकडे ऍडव्हान्स ट्रीटमेंट केली जाते आणि काय काय ऍडव्हान्स उपकरणे आहेत आपल्याकडे? ENT आणि हिडन नेक याच्या खालच्या आपण सगळ्यात सर्जरी करतो. तुम्ही कानाच्या म्हणाल तर कानातनं पू येणे, पाणी येणे, ऐकू कमी येणे, ज्यांना कानाच्या पडद्याला छिद्र आहे, हाड सडतंय, किंवा ऑटोस्क्लेरोसिस नावाचा अनुवंशिक आजार असतो ज्याच्यामध्ये ऐकणं कमी होतं पण छिद्र नसतं, असे आजार असतील, हे सगळ्या पद्धतीने आपण करतो. किंवा वयोमानानुसार ऐकणं कमी झालं असेल तर त्यांच्यासाठी मशीन्स पण आपण उपलब्ध करून देतो. एखाद्याला चक्कर येते तर तुम्ही जर बघितलं समाजातले 100 लोकांना चक्कर आल्या तर त्याच्यातले 80% चक्कर या कानामुळे असतात. तर त्याच्यासाठी आपल्याकडे व्हर्टायगो टेस्ट अवेलेबल आहे. तर त्याचं आपण योग्य निदान करून आपण पेशंट्सला मिनिमम गोळ्या, औषधं, व्यायाम ह्याच्यावरती बरं करतो. हे कानाचं अशा पद्धतीने आपण करतो. नाकाचे जे विविध आकार आहेत, म्हणजे वाकडेपणा असेल बाहेरून किंवा आतून, पॉलिप्स असतील, ॲलर्जी असेल, सायनसचे त्रास असतील, इन्व्हेसिव्ह फंगल इन्फेक्शन असतील, किंवा मेंदूच्या गाठी ज्या आहेत ज्या नाकातनं आपण जाऊन ऑपरेशन्स करतो. तुम्ही ऐकलं असेल काळी बुरशीचं प्रमाण खूप वाढलं होतं, अजूनही अधूनमधून पेशंट असतात, तर त्यांचे पण आपण सगळे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन्स करून देतो. हे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. आपल्याकडे लेटेस्ट कॅमेरा, स्कोप्स आणि त्याच्यासाठी लागणारं मायक्रो डिब्रायडर नावाचं इन्स्ट्रुमेंट, अशा सगळ्या पद्धतीने आपण सर्जरीज करतो. घशासाठी पण आपण टॉन्सिल, सॅलिनॉइड्सच्या सर्जरीज करतो. लॅरेंजियल सर्जरीज ज्याच्यामध्ये व्होकल कॉर्ड नोड्यूल किंवा सूज असणे किंवा रक्ताची गाठ तयार होणे किंवा घशाचे कॅन्सर्स असतील, या सगळ्यांवरती आपण करतो. थायरॉइडची ऑपरेशन्स करतो. थायरॉइड हे विविध प्रकारचे असू शकतात. नुसतीच फुगली पण रिपोर्ट नॉर्मल आहे, रिपोर्ट कमी जास्ती आहेत आणि तरी गाठ आहे. थायरॉइडचे पण कॅन्सर असतात. तर हे सगळ्या पद्धतीने आपण करतो. काही लोकांना लाळेच्या ग्रंथीचे आजार असतात, जसे की इथे आपण गळ्याच्या तिथे म्हणतो सबमॅन्डिबुलर ग्लँड असतात, कानाच्या समोर खाली पॅरोटिड नावाची ग्लँड असते, ते लाळेच्या मेजर ग्रंथी आहेत, त्या सगळ्या आपण करतो. घोरणारे जे पेशंट आहेत, घोरणे हा एक फार मोठा आजार आहे. त्या आजारामुळे तुमचं पर्सनल लाईफ डिस्टर्ब होऊ शकतं, तुमचं प्रोफेशनल लाईफ डिस्टर्ब होऊ शकतं, तुमची झोप डिस्टर्ब झाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये बदल घडून येतात, हृदयाचे आजार होऊ शकतात, मेंदूचे आजार होऊ शकतात. तर घोरण्यासाठी आपल्याकडे स्लीप लॅब स्टडी अवेलेबल आहे. तर आपण ते अभ्यास करून त्यांना जे काही त्रास असतील ते औषध गोळ्यांनी, सीपॅप मशीन किंवा गरज पडल्यास सर्जरी करू शकतो. धन्यवाद सर, खूप चांगलं आपण वेळ दिलेला आहे. आमच्या दर्शकांना खूप चांगली माहिती दिलेली आहे. हे होते आपले डॉक्टर प्रवीण सोनतीकर सर. आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कोणी उपचार आरोग्य, हाच आमचा ध्यास असून सर्वसामान्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी स्पेशालिटी डॉक्टरांची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. दर्शकांना एकच विनंती आहे की आपण जो पण व्हिडिओ बघणार आहात, जे पण तज्ञांचं मार्गदर्शन ऐकणार आहात, त्यावर आपण किती प्रमाणात इम्प्लिमेंट करतो, किती त्याचं अनुकरण करून आपण त्याच्यावर इम्प्लिमेंट करून लोकांना त्याचा फायदा घेऊ शकतो, आपण तर घेणारच आहात. परंतु हाच जी माहिती आहे, जर असं
आपल्या जवळच्या नातेवाईकांना, आपल्या मित्र परिवारांना किंवा आपल्या नेबर जे रहिवासी असतात, आपल्या कॉलनीमध्ये असतात, गरजू लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणं आपलं दायित्व आहे. हेच आमचं आरोग्य जगतीचं काम आहे. आणि असे तज्ज्ञ डॉक्टर आमच्याशी नेहमी चर्चेत असतात. आम्ही त्यांना हक्काने, आग्रहाने त्यांना कॉल करतो की सर आमचा एक पेशंट आलेला आहे, त्यांना बघा. तर ते न बघता एक सामाजिक कार्यात ते दायित्व म्हणून ते पण समोरून आपल्याकडे उपचार देत असतात. परंतु आपल्याला ते घेता आलं पाहिजे. आमचा आरोग्य जगताचा एकच ध्यास आहे की स्पेशलिस्ट डॉक्टर. आज काय होतंय की आपल्याला कान दुखतो तर आपण जातोय काय BHM डॉक्टरकडे जातोय, त्याचा उपचार करून आपण नंतर जास्त झाल्यानंतर आपण ENT सर्जनकडे जातो. हे योग्य नाहीये. आमचा उद्देश एकच आहे की जर तुमचं डोकं दुखत असेल तर डोक्याच्या न्यूरो सर्जनला, न्यूरो फिजिशियनला दाखवा. पोट दुखत असेल तर पोटाच्या डॉक्टरना दाखवा. कान आणि घशाचा काही त्रास असेल तर ENT सर्जनला दाखवा. कारण हे व्यवस्थित उपचार तुम्हाला देऊ शकतात. नक्कीच हे खर्चिक असतं, हे आपल्या सर्वांना माहिती असतं. पण काही गोष्टी आपल्या जर आपण विचार केला तर एक खर्चाहून जास्त होत असतं. आजार वाढला तर मग डॉक्टर पण काही करू शकत नाही, मग त्या त्रास पण सहन करावा लागतो. हेच आमचा उद्देश आहे की व्यवस्थित वेळेवर स्पेशलिस्ट तज्ज्ञ डॉक्टरांचा उपचार मिळाला पाहिजे. हा आमचा ध्यास असून हे डॉक्टरच्या सहकार्याने आम्ही पूर्ण करत आहोत. तरी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपली ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी. धन्यवाद सर, आपण आपला खूप अमूल्य वेळ दिलेला आहे. आणि ओरियॉन सिटी केअर मध्ये सर्व सुविधा एका छताखाली आहे हे पण सांगणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून जर आपल्याला काही आवश्यकता असली तर इथं वेगवेगळ्या स्पेशली तज्ञाचा माहिती मिळणार आहे. आम्ही सर्वांना स्लीप ॲपनिया यावर पण आम्ही बोलणार आहोत. पूर्वी आपण काही दिवसानंतर आपण याच्यावर स्पेशल घेऊया. धन्यवाद सर, आपण एवढा वेळ दिला आणि असंच आम्ही आपल्यापर्यंत माहिती पोहोचू. धन्यवाद सर. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना। आरोग्य सेवा परवडत नाहीत, काळजी करू नका। आरोग्य जागृती घेऊन येत आहे एक अनोखी संधी, हेल्थ कार्ड योजना। नोंदणीकृत डॉक्टरांच्या पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट। आमच्या नोंदणीकृत डॉक्टरांसोबत पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट मिळवा। आता उत्तम आरोग्य सेवा परवडणारी झाली आहे। कार्डधारक म्हणून तुम्हाला मिळेल प्राधान्याने सेवा, तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय। तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा, स्थानिक वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करू। आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड मिळवा। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड।
संपर्क करा 9326983843. भेट द्या www.arogyajagritiassociate.com. आरोग्य हीच खरी संपत्ती, तुमच्या आरोग्यासाठीची खास बांधिलकी. आरोग्य जागृती.